नमस्कार। काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला। काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावरच चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे याचा काहीसा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे। चव्हाणांसोबत अजून काही आमदारही पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली। यानंतर नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे। तसेच भाजपची स्मरणशक्ती कमजोर असून ते जनतेला मूर्ख समजत आहेत अशा शब्दात प्रहार करत निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते असा घणाघात पटोलेंनी केला आहे। नाना पटोले यांनी एक्सवर म्हटलं आहे की भाजपची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मूर्ख समजतात। भाजपाचे आरोप काय आहे तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहे। अशोक चव्हाण यांच्या मागे ईडी सीबीआय यांचा ससेमिरा लावला। परिणाम अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल झाले। आता प्रश्न असा आहे की कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पूजनीय वाटू लागले। निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते अशा कडक शब्दात नाना पटोलेंनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे। दरम्यान भाजपने 2019 मध्ये त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पुण्यातील जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता। आता हेच ट्विट नाना पटोले यांनी शेअर करत भाजपला अशोक चव्हाण अचानक पूजनीय का वाटू लागले असा सवाल करत भाजपला सुनावला आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू विसरू नका। धन्यवाद।